असं वाटतं की ही सबंध भूमिका लक्षात घेताना हिंदू राष्ट्राची जवळजवळ काही हा अजेंडा राबवण्याचा प्रकार आहे। सांस्कृतिक पापाची निष्पत्ती करणारं शिक्षण हे देशाला पुणेकडे घेऊन चाललेलं आहे आणि या पातळीवर जर निर्माण झालं तर देश पुन्हा विभागेल, हिंदुस्थानचा नकाशा पुन्हा विभागला जाईल। मग मनुस्मृतीचे जे श्लोक तुम्हाला जर शिक्षण करण्यात घ्यायचे असतील तर मग इस्लाम मधल्या कुराणचे का नको, बायबलचे का नको, शिखांच्या धर्म ग्रंथातले का नको, जैनांच्या महावीरांचे विचार का नको, बसवेश्वराचे का विचार नको, हे सर्व धर्माचं चांगलं संचित आपण लहान मुलांच्या मनावरती बिंबवावं असा माझा विचार आहे। नवराष्ट्राच्या डिजिटल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। प्रशासनाकडून 3री ते 12वी अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचा भाग सामील करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या। त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस सर। सर, तुमचं नवराष्ट्राच्या डिजिटल मध्ये खूप खूप स्वागत आहे। नमस्कार सर, मनुस्मृतीचा मुद्दा जो भाग आहे तो अभ्यासक्रमामध्ये सामील करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या, काय आपली प्रतिक्रिया? केंद्र सरकार हे आणि राज्य सरकार भारतीय संविधानाशी एकनिष्ठ असले पाहिजेत, पण मला ही एकनिष्ठा आढळत नाही। राजकीय व्यवस्था करप्ट झालेली आहे, ती व्यभिचारी झालेली आहे, हे सार्वत्रिक सत्य आपल्याला अनुभवतो आहोत। पण विद्वान सुद्धा करप्ट झालेले आहेत, सत्याशी बेईमानी पुकारून विद्वत्ता निर्माण करत आहेत आणि त्या विद्वत्तेचं फलित म्हणून एकसंघ भारताला एका विशिष्ट अशा प्रकारच्या एका संकुचित हिंदू धर्माच्या आविष्काराचं मनुस्मृतीचं संबंध श्लोक काही घेऊन त्या अभ्यासक्रमात घुसवण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे। हे ऐकल्यानंतर अत्यंत दुःख झालं। ही अत्यंत विष पेरणारी गोष्ट आहे। जी मनुस्मृती स्त्रियांच्या विरुद्ध आहे, 50% स्त्रियांच्या विरुद्ध म्हणजे संख्येच्या, आणि जी मनुस्मृती ओबीसी बहुजन शूद्र अतिशूद्रांच्या विरुद्ध आहे, ज्यानं हजारो वर्षाचा अत्याचार जिने घडवून आणला, अत्याचाराचं समर्थन केलं, जी मनुस्मृती राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेबांनी जाळलेली आहे, त्या आणि ती बाबासाहेबांनीच एकटी जाळली नाही तर गंगाधर सहस्रबुद्धे नावाच्या ब्राह्मणानं ठराव केला महाडच्या सत्याग्रहामध्ये आणि मग ती मनुस्मृती त्याच्या हातून जाळलेली आहे, एक भिक्खवानी त्याच्या हातानं। अशी मनुस्मृती पुन्हा सगळ्या भारताच्या बोकांडी बसवण्याचं करंटेपण विद्वानाकडून घडत असेल आणि केंद्रामध्येच्या बसलेल्या अशा प्रकारच्या अतिशहाण्या विद्वानांकडून हे कृत्य होत असेल तर हे राष्ट्रीय पाप आहे, हे सांस्कृतिक पाप आहे आणि या पापाचं मी समर्थन करणार नाही। लहान मुलांच्या मनामध्ये कोळी मनं आहेत, ती संवेदनशील मनं आहेत, त्याच्या एकाच धर्माचा वाईट संस्कार जर मनात रुजला तर ही पिढी अत्यंत बेताल होते, बेभान होऊन अन्याय अत्याचाराला ती जन्म देत असते। आणि म्हणून भारत हा हिंदू मुसलमान ख्रिश्चन शीख आणि जैन बौद्धांचा देश आहे, सर्व धर्मीयांचा देश आहे। सर्व धर्माचं योगदान या संबंध भारताच्या घडणीमध्ये स्वातंत्र्यामध्ये आणि संबंध यशामध्ये सामील आहेत। सर्व धर्माची एकत्रित अशा प्रकारची राज्यघटना आहे। संविधानाला कुठलाही धर्म नाही, कुठल्याही एका धर्माचा या संविधानाला लावलेला नाही। एक धर्माची संबंध शिकवण, एका धर्माची तीही विकृत शिकवण जर शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये पवित्र क्षेत्रामध्ये जर विद्वान पेरू पाहत असतील तर हे राजकर्ते आणि संबंध विद्वान हे देशाचे मारेकरी ठरतील। मला असं वाटतं की ही संबंध भूमिका लक्षात घेताना हिंदू राष्ट्राची जवळजवळ काही हा अजेंडा राबवण्याचा प्रकार आहे। मी ही हिंदू आहे, मला अभिमान आहे, पण माझं हिंदुत्व नथुराम गोडसेचं नाही, मारेकराचं हिंदुत्व नाही। हिंदू धर्म हा सहिष्णू आहे, हिंदू धर्म हा वसुदैव कुटुंबकम म्हणणारा धर्म आहे, सर्वेतु भवन्तु संता अशा प्रकारचा धर्म आहे। महात्मा गांधीचं हिंदुत्व, विवेकानंदांचं हिंदुत्व हे उदार हिंदुत्व आहे, हे सहिष्णू हिंदुत्व आहे। त्या हिंदुत्वाचा मी प्रचारक आहे, मी पायिक आहे। आणि हे राजकर्ते मात्र नथुराम गोडसेचे पायिक म्हणून शिष्य म्हणून जर अशा प्रकारचा हिंसक हिंदुत्ववाद क्रौर्य त्याच्यातून पेरत असतील आणि ते क्रौर्य शिक्षणाच्या माध्यमातून हिंसेची बीजे जर पेरणार असतील तर यासारखं मोठं पाप कोणतंही नाही। सांस्कृतिक पापाची निष्पत्ती करणारं शिक्षण हे देशाला कुणीकडे घेऊन चाललेलं आहे आणि या पातळीवर जर निर्माण झालं तर देश पुन्हा विभागेल, हिंदुस्थानचा नकाशा पुन्हा विभागला जाईल। नवीन पाकिस्तान, नवीन ख्रिश्चनतान, नवीन दलितस्थान यातून निर्माण होण्याची शक्यता हे करंटे विद्वान करत आहेत आणि त्या करंट्या विद्वानांना ज्या राजकारणाची साथ आहे ते पण तेवढेच जबाबदार आहेत असं माझं स्पष्ट मत आहे।
सर, याला काँग्रेसकडून देखील विरोध केलाय. नेमकं या प्रकरणावर तुमची भूमिका काय राहील? नाही, कोणतेही सेक्युलर माणूस हा विवेकी माणूस, समजदार माणूस या विचाराला विरोध करेल. हिंदू धर्मातून सुद्धा या विचाराला विरोध होईल. कारण हिंदूची कल्पना भाजपची किंवा मोदींची, शहाची ही वेगळी आहे, ती संकुचित आहे. त्यांचा हिंदू धर्म आणि माझा हिंदू धर्म वेगळा आहे. मी आपल्याला म्हणावे की माझा हिंदू धर्म हा महात्मा गांधीला अभिप्रेत असणारा हिंदू धर्म आहे. खऱ्या रामाचा आणि व्यापक अशा रामनायकाचा आहे. राम हा एकट्या हिंदूंचा नाही, तो संबंध भारतीय संस्कृतीचा आहे. आणि म्हणून भारतीय संस्कृती ही एकसंघ संस्कृती आहे. तिच्यामध्ये वेगवेगळ्या चुली करणं, वेगवेगळे संसार थाटणं आणि नकाशा फाडून किंवा फेकून अशा प्रकारची देण्याची कृती करणं हे महापाप आहे. आणि राजकीय लोकांनी संविधानाशी इमानदारी ठेवली पाहिजे. राजकीय व्यवस्था तर संबंध दिवाळखोरीत निघालेली आहे माझ्या दृष्टीनं. कारण संविधानाशी बेईमान असणारी पहिली राजकीय अवस्था आज आलेली आहे. आणि इमानदारी जर ठेवायची असेल तर विद्वानाने ठेवली पाहिजे. विद्वान सत्याशी इमानदार की धर्माशी इमानदार हा प्रश्न आहे. विद्वान सत्याशी इमानदारी बाळगत नाहीत असं मला दिसतं. सगळे विद्वान नाही, पण जे संकुचित हिंदुत्ववादी विद्वान आहेत त्यांनी हे मनुस्मृतीचं खूळ निर्माण केलंय. मग मनुस्मृतीचे जे श्लोक तुम्हाला जर शिक्षण करण्यात घ्यायचे असतील तर मग इस्लाम मधल्या कुराणचे का नको, बायबलचे का नको, शिखांच्या धर्मग्रंथातले का नको, जैनांच्या महावीरांचे विचार का नको, बसवेश्वराचे का विचार नको. हे सर्व धर्माचं चांगलं संचित आपण लहान मुलांच्या मनावरती बिंबवावं असा माझा विचार आहे. एकाच धर्माचं एकच ग्रंथ मनुस्मृतीसारखा तोही बदनाम इतिहासामध्ये बदनाम झालेला ग्रंथ आहे. मनुस्मृतीवर त्या स्त्रियांचा, कुणाही स्त्रियांचा विश्वास नाही, बहुसंख्य लोकांचा विरोध आहे. आणि म्हणूनच ही अशा प्रकारची एक बदनाम पुस्तक त्या ठिकाणी पुस्तकातला विचार घेणं. आणि काही विचार जर समजा चांगले असतील नाही असं मी म्हणत नाही. मनुस्मृतीच्या पानापानावरचे प्रत्येक श्लोक वाईट आहे असं माझं मत नाही. पण चांगलं आणि वाईट याचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर जे जर शेणामध्ये जर शेंगदाणा पडला तर त्या शेंगदाण्यासाठी संबंध शेणच खायचा का हा प्रश्न आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं हे स्वीकारण्याचं कारण नाही. दुसरी गोष्ट, मनुस्मृतीचा अभ्यास करायचा तर स्वतंत्र स्पेशल अशा प्रकारची अभ्यासाची सोय कुणाही विद्वानाला उपलब्ध आहे. विद्वानाने कोणत्याही ग्रंथाचा विचार करण्याचा, अभ्यास करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. बायबलचं करावं, कुराणचं करावं, हिंदू मनुस्मृतीचं करावं, भगवद्गीतेचं करावं. हे सरकारने करू नये. सरकार हे कैवारी आहे की या जनतेचं मारेकरी आहे. संविधानाचे कैवारी जर असतील तर हा विचार सोडून दिला पाहिजे. यामुळे सगळं देशाचे तुकडे तुकडे पडतील. हा धोका लक्षात घेऊन मोदी आणि शहाने हे पाप करण्याचं कारण मला वाटत नाही. सर, एक शेवटचा प्रश्न. या संदर्भात तुम्ही विरोध तर केला, परंतु आता सरकारकडे काय मागणी राहील तुमची आणि काय सांगाल सरकारला? सरकारने डोकं आपलं ठिकाणावर ठेवावं एवढंच माझी मागणी आहे. सरकारने विवेकाने वागावं, संविधानाशी इमानदारी करावी. संविधानाशी बेईमानी पुकारणारा संवाद सरकार तिरंग्याशी इमानदार राहत नसतं, सार्वभौमत्वाशी इमानदार नाही. आणि 140 कोटीची जनतेशी बेईमानी पुकारून सरकारला कुठलंही पुण्यपत्री पडणार नाही. ज्ञानेश्वर मोरे, नवराष्ट्र, पुणे.